विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार याच्या नावाने भरणाऱ्या बेकायदेशीर उरुसावर कायमस्वरूपी बंदी घाला. मुस्लिम सरदार मलिक ए रेहानच्या नावाने उभारलेला बेकायदेशीर दर्गा उद्ध्वस्त करा. विशाळगडावरील न्यायालयाने स्थगिती दिलेली बांधकामे चांगल्या वकिलाची नेमणूक करून त्यावरील स्थगिती उठवून ती बेकायदेशीर बांधकामे ताबडतोब उद्ध्वस्त करा. आदी मागण्यांसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे संतप्त निदर्शने करण्यात आलेत. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली व शिवभक्तांनी संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून सोडलाय. यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई, सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, संजय तांदळे, नारायण वेल्हाळ, दत्ता भोकरे, राजू जाधव, सोमनाथ गोटखिंडे, प्रसाद रिसवडे, अनिरुद्ध कुंभार, रवींद्र वादवणे, प्रदीप कदम, मनोज साळुंके, गजानन मोरे, अवधूत जाधव, कृष्णा नायडू, गजानन माने, अरविंद यत्नाळे, यश पाटील, प्रेम देसाई, श्रीधर मेस्त्री, सुमित शिंगे, सुजित राजोबा आदींसह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम सरदार मलिक रेहान याचं जे थडगं होतं त्या थडग्यावर हजरत पीर मलिक रेहान दरगाह नावाने एक दर्गा त्या ठिकाणी मोठा 3 मजली आरसीसीचा दर्गा त्याच्या भक्तांनी उभा केलेला आहे. तो दर्गाच मुळात बेकायदेशीर आहे. त्या दर्ग्यामध्ये भरणारा उरूस सुद्धा बेकायदेशीर आहे. गेल्या वर्षी हिंदू एकता आंदोलनानं मागणी केली होती की त्या उरसावर बंदी घाला आणि त्या मागणीची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं त्या उरसावर बंदी घातली होती. नितीजी राणेही बोलले होते. परंतु यंदाच्या वर्षी आम्हाला माहिती मिळाली की पुन्हा हे मलिक ए रेहानचे भक्त हा उरूस भरवायच्या नादात आहे. वास्तविक जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा प्रशासनानं कोर्टामध्ये कॅवेट दाखल करायला पाहिजे. एकीकडं हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनानं मागणी केली होती की विशाळगडावर जी कोंबड्यांची बोकडांची कत्तल केली जाते, मांस शिजवलं जातं, दारू प्राशन केली जाते, जुगार खेळला जातो, वेश्यागमन केलं जातं, या सर्व गोष्टी या नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणार आहे. आणि म्हणून पहिला निर्णय या राज्यातल्या सरकारनं घेतला म्हणजे विशाळगडावर कोंबडे बोकडं कतलीला परवानगी नाकारली, मांस शिजवायला बंदी घातली आणि दारू प्राशन करायला बंदी. एकीकडं कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्रातलं सरकार विशाळगडावर कतलीला, मांस शिजवायला आणि दारू प्राशन करायला बंदी घालतं आणि दुसरीकडं न्यायालय त्याच ठिकाणी त्याच विशाळगडावर हे परवानगी देतं उरूस भरवायला. यासाठी आम्ही या ठिकाणी होतो. हे संपूर्ण यश हे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं आहे, तिथल्या लोकप्रतिनिधींचं आहे, तिथल्या आमदार खासदारांचं आहे. त्यांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळगडावर